गोंदिया में हिंदू नव वर्ष यानी ही गुड़ी पड़वा के अवसर पर सकल हिंदू समाज की ओर से भव्य रैली निकालकर नए साल का जोरदार स्वागत किया गया। शहर के सिविल हनुमान मंदिर के सामने 15 फीट ऊंची गुड़ी स्थापित की गई। वहीं मराठी सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन हुआ। इस दौरान बड़ी संख्या में महिलाएं और स्कूली बच्चे पारंपरिक वेशभूषा में शामिल हुए, जिससे पूरा माहौल उत्सवमय हो गया। रैली में भगवान श्री राम और माता पिता के जीवंत दृश्य सहित कई आकर्षक झांकियां प्रस्तुत की गई। वहीं डीजे और ढोल ताशों की गूंज ने उत्सव को और बढ़ा दिया। खास बात यह रही कि छात्राओं ने नववारी साड़ी पहनकर और सिर पर फेटा बांधकर रैली में हिस्सा लिया। आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि मला तरी वाटतं मराठी संस्कृतीची लोकांना जनजागृती होते या माध्यमातून, कारण की पुष्कळ आजकाल पाहिलं आहे समाजात सगळेच लोक आता अंग्रेजी संस्कृती इंग्लिश संस्कृतीकडे जात आहेत। त्याच्या माध्यमातून कमीत कमी आजच्या युगात आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी मराठी आपला जे संस्कृतीचे संस्कार आहेत त्या माध्यमातून लोकांनी मराठीचं जनजागृती झाली पाहिजे। या माध्यमातून आम्ही हा गुढीपाडवा इथे साजरा करीत आहोत। वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चैत्र मासाचं हे नवीन वर्ष सर्वांना सुखदायी आरोग्यदायी आणि लाभदायी जावो। जसं आपण 31 मनवतो, ज्या पद्धतीने आपण ते कार्यक्रम करतो त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने संस्कार रीतीने आम्ही हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपन्न करतो। आणि इथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बालकांचा उत्साहाच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम घेतो आणि नवीन वर्षाचं मराठी संस्कृतीची त्यांना जाणीव करून देतो। या पद्धतीने आमचे 5 वर्षापासून गुढीपाडवा इथे संपन्न होत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एकत्रित होतो। तशी तर संख्या वाढत राहिली आहे आणि काही कारणास्तव सकाळी जेव्हा आपल्याकडे प्रत्येकाकडे सण राहतो त्यामुळे थोड्या महिला येत नव्हत्या, पण जेव्हा जाणीव झाली की आपला मराठी संस्कृती गुढीपाडवा हे नवीन वर्ष आहे, त्या माध्यमातून आपण एकत्र आलो पाहिजे आणि चांगला संदेश जातो। या माध्यमातून चांगला संदेश जातो हेच मी सर्व महिलांना आव्हान करते की आपण मराठी हिंदुत्वाच्या माध्यमातून हा सण उत्साहाने साजरा करतो, तर वाढती संख्या ही नेहमी वाढत गेली पाहिजे अशी मी सगळ्यांना